चोपडा तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी पपईची लागवड केली. त्यानंतर आता पपईची काढणी देखील सुरू आहे. मात्र तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पपईवर व्हायरस पडलेला आहे. वातावरण बदलामुळे पपई पिकू लागली आहे. दुसरीकडे पपई व्यापाऱ्यांकडून पपईला 2.5 ते 3 रुपये किलोचा भाव दिला जात आहे. लागवडीपासून तर आतापर्यंत लाखोंचा खर्च शेतकरी अगोदरच करून बसलाय. अशात पपईचे भाव गडगडल्याने पपई उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. चांगला भाव मिळत नसल्याने पिकलेली पपई शेतातच पडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ही लागवड 3 एकर केली मी. 22.5 काडी बसली होती ती. आणि भाव तर म्हणजे सुरुवातीला 25 रुपये भावाची सुरुवात झाली होती. तेव्हा 5 क्विंटल माल निघाला. नंतर 15वर आला तेव्हा 20-30 क्विंटल निघाला. मागचा पाडा जेव्हा 100 क्विंटल माल निघाला त्यावेळेस 2.5 रुपये दराने गेली. आणि आता काय भावाने दिली? आता 3 रुपये. 3 रुपये. आणि खर्च किती लागलेला आहे? खर्च म्हणजे 2-1 लाखापर्यंत आलेला आहे. 2-1 लाखापर्यंत. आता जो या भावाने जे माल देत आहे तर याच्याने तुमचा जो लागलेला खर्च तो निघेल का? नाही निघणार. नाही निघणार. नाही. म्हणजे लागलेला खर्च तो देखील निघणार नाही. आणि पपई जे आता झाडावरच पिकू लागली तयार झाल्यामुळे मुदत संपली तिची. मुदत संपली. हे वातावरण जर ढगाळाने येणंही राहिलं असतं तर काही उत्पन्न आलं असतं. उत्पन्न आलं असतं. शेतकरी म्हणजे नुकसान झालं नसतं. म्हणजे वातावरण बघा ना तुम्ही, म्हणजे 15-20 दिवस झाले कंटिन्यू ढगाळ वातावरण. मागे तर पाऊस पण आला, अवकाळी पाऊस होता. पाऊस होता. त्यामुळे या पपई जे उत्पादक शेतकरी त्यांचं नुकसान होतं भरपूर प्रमाणात. बरोबर. आणि या वातावरणामुळे या पपईवर काही रोग बी व्हायरस येतोय ना. व्हायरस येतोय. त्याचा फवारणी वगैरे खर्च वेगळा होतो. अच्छा. आणि आता खर्च करायला जो उमेद राहिली नाही बुवा. नाही. जर उत्पन्न चांगलं राहिलं असतं तर शेतकऱ्याने खर्च बी केला असता.